अगं हो ग, मी रोज सकाळी 5 वाजता उठते. अगं उठावंच लागते. मग काय तर. ममता, उठ ग, 8 वाजले ना. बघ अरे बाहेर किती आई, ऊन पडले आहेत. उठ. अरे आई थांबा ना थोडा वेळ, अजून अर्धा तास. अगं 8 वाजले ना आता. अरे काय. अगं आधी उठल्या की मी पहिले व्यायाम करते, योगा करते. हो, मी रोज वर्कआउट करते. मी का 1 ते 1.5 तास. हो, रेग्युलर करते 1 ते 1.5 तास. अगं त्यानंतर लगेच मला अंघोळ आटपावं लागते आणि मुलांचे डबे करावे लागते. मग दोघांनाही शाळा असते ना. मग जेवणाचा डबा वेगळा, नाश्त्याचा डबा वेगळा, स्नॅक्स, सलाद. काय कमी नाटकं असतात का शाळेचे? मग किती घाई होते. मग काय तो. अगं बाई, सलाद कुठं गेला आता? इथं तो सलाद होतं. असं होतं माझं म्हातारीचं. कुठं ठेवला सलाद काय माहित. घ्या रे पोरं. हो ममता, हे एवढं पोरांना डबे नेऊन दे बरं. दे लवकर. मी सकाळचे भरले डबे करत आहे. स्वयंपाकही केला आणि त्यांना डबे भरले त्यांचे. अगं हो, मलाच धुंडे भांडे करावं लागते. मग काय. अगं हो, आहे माझ्याकडे बाई, पण काही कामाची नाही ती. मग अर्धे भांडे तर मीच घासते, कपडे मी धुते. मग तिला कब्बशाने द्यावं लागत, काचाचे भांडे नाही द्यावं लागत. मग आणि काही कपडे निघत नाही, मग मी काय करते, माझ्याच हाताने धुवून टाकते कपडे. हो, मग काय तर. हम्म. अगं मला मोबाईल पाहायला वेळ नाही मिळत. मग दिवसभर कामं पुरतात. मग काय तर सतत काम काम काम. हम्म. हम्म. मग काय तर. कुठं फेडशील एवढं पाप? कोण आहे ग? काही नाही ग, कोणी नाही, माझ्या सासूबाई आहे. हो. काय म्हणतात त्या? अगं काही नाही, त्या म्हणतात आहे की तू आमची इतकी सेवा करते, तर कुठं फेडणार आम्ही हे पाप.